नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए तृतीय वर्ष मराठी अभ्यासपत्रिका 12वी भाषा विज्ञान व व्याकरण या अभ्यासपत्रिकेमध्ये भाषिक परिवर्तन हे प्रकरण कोरोनाच्या या संकट काळात ऑनलाईन पद्धतीनं आपण पाहत आहोत. मानवी जीवनामध्ये भाषेला फार महत्त्वाचे स्थान आहे. या संपूर्ण सृष्टीमध्ये मानवाने जे सर्वोच्च स्थान प्राप्त केलेलं आहे त्याला भाषा हे एक महत्त्वाचं कारण आहे. म्हणूनच मनुष्य हा बोलणारा प्राणी आहे अशी मनुष्याची व्याख्या केली जाते. भाषा शब्दाची बनलेली असून शब्द म्हणजे सार्थ, ध्वनी आणि ध्वनीचा समुदाय असं म्हणायला काय हरकत नाही. ध्वनी किंवा उच्चार हे शब्दाचे बाह्य आवरण आहेत आणि अर्थ हा त्याचा गाभा, अंतःकरण, आत्मा आहे. अर्थातच भाषा निर्मितीचा मुख्य हेतू ध्वनी उत्पादन हा नसून विचार प्रकटीकरण हा आहे. भाषेमुळे मानवी व्यवहार अतिशय सुकर आणि सुलभ झालेला आहे. भाषेच्या द्वारे मनुष्य आत्मप्रकटीकरण व आत्मनिवेदन करीत असतो आणि आत्मनिवेदन हे आत्मप्रकटीकरणापेक्षा खूप महत्त्वाचे आहे. कारण भाषा ही समाज धारणेचीच एक महत्त्वपूर्ण बाब आहे. म्हणून आत्मप्रकटीकरण आणि आत्मनिवेदन जर घडून यायचं असेल भाषेत तर अर्थविचाराकडे लक्ष देणे गरजेचं आहे. आपण या अगोदर पाहिले भाषिक परिवर्तनाच्या प्रकारामध्ये ध्वनी परिवर्तन किंवा उच्चार परिवर्तन व अर्थ परिवर्तन हे भाषिक परिवर्तनाचे दोन महत्त्वपूर्ण प्रकार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून अर्थ परिवर्तन हे आपण पाहणं गरजेचं आहे. अर्थविचार म्हणजे भाषेतील शब्दांच्या अर्थाचे अभ्यासपूर्वक चिंतन किंवा संशोधन होय. आणि शब्दाला मग अर्थ कसा प्राप्त होतो हे या दृष्टिकोनातून आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. ध्वनी हे भाषेचे बाह्यांग शरीर, अर्थ हे भाषेचा अंतरंग किंवा आत्मा, भाषिक उच्चाराची मानसिक प्रचिती म्हणजे अर्थ. भाषेमध्ये ध्वनी हे स्वतंत्रपणे वापरले जात नाहीत. अर्थपूर्ण ध्वनी अंगाने भाषेला आकार मिळतो. शब्द हा भाषेतील लघुत्तम सार्थ घटक आहे. अर्थविचार ही भाषाशास्त्राची एक महत्त्वपूर्ण शाखा आहे. म्हणून शब्दाला अर्थ कसा प्राप्त होतो ते पाहणं आपणाला गरजेचं आहे. कारण मराठीच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर अर्थ परिवर्तनाचा विचार करत असताना प्रथमतः अर्थ प्रक्रियेचा विचार करणं गरजेचे वाटते. कारण शब्द आणि अर्थाचा संबंध, शब्दांना अर्थ कसा प्राप्त होतो, भाषेचा महत्त्वपूर्ण आणि अर्थपूर्ण घटक म्हणजे शब्द आणि शब्द म्हणजे ध्वनीचा समूह. या ध्वनी समूहाला ध्वनी संकेत म्हणजे अर्थ प्राप्त करून दिलेला असतो.
बिनपायाचा त्रिकोण हा सिद्धांत या दृष्टिकोनातून भाषाशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. कारण संकेत अथवा कल्पना, वस्तू आणि प्रतीक अथवा शब्द म्हणजे प्रतिमा, वस्तू आणि प्रतीक. शब्दांचे शरीर जे ध्वनी ते उत्पन्न करण्याची शक्ती ईश्वराने मनुष्यात दिली जरी असली तरी त्या ध्वनीवर व्यवहार उपयोगी अशा अर्थाचा आरोप किंवा संकेत उत्पन्न करणे हे कार्य मनुष्याने हळूहळू करून भाषा पूर्ण सार्थ अशी बनवलेली आहे. मनुष्य डोळ्याने वस्तू पाहतो, त्या वस्तूची एक काल्पनिक प्रतिमा त्याच्या मेंदूत निर्माण होते. ती प्रतिमा तो ध्वनी समूहाच्या आधारे अभिव्यक्त करीत असतो. परंतु फूल या वस्तूला फ अधिक उ अधिक ल हे ध्वनी का, याला काही कारण नाही. वस्तू आणि तद्वाचक शब्द याचा कोणत्याही प्रकारचा कार्यकारण संबंध नाही. म्हणूनच याला बिनपायाचा त्रिकोण असे म्हणतात. प्रारंभी मानवाने मूर्त वस्तूंना ध्वनिरूपे दिली आणि नंतर त्याच्या ठिकाणी बुद्धिमत्ता व कल्पनाशक्ती असल्याने सुख, दुःख, यश, चिंता, विद्या, शौर्य यासारखे अमूर्तांना ध्वनी संकेत दिले. त्याला समाजाची मान्यता मिळवून घेतली. ध्वनी संकेत रूढ होऊन शब्द निर्माण झाले. अशी ही अर्थ प्रक्रिया आहे. मग शब्दांना अर्थ कसा प्राप्त होतो? शब्दाच्या मागे जो संकेत उभा असतो तो प्रत्यक्ष वस्तूसंबंधी अथवा त्या वस्तूच्या कल्पनेसंबंधी असतो. कारण व्यावहारिक जीवनामध्ये आपण शब्दांना अर्थ कसा प्राप्त होतो असे आपण जेव्हा म्हणतो, त्याचा अर्थ अगोदर शब्द असतो आणि त्याला आपण अर्थ प्राप्त करून देत असतो असे म्हणावे लागेल. कुणीतरी केव्हा तरी कधीतरी कोणत्या तरी अर्थाने एखादा शब्द उच्चारला. याला वाघ म्हणावं, याला कुत्रा म्हणावं, याला सिंह म्हणावं, याला झाड म्हणावं, याला आंब्याचं झाड म्हणावं, याला पेरू म्हणावं. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी कोणीतरी एखाद्या टोळीच्या अगोदरच्या काळामध्ये मानव जंगलामध्ये राहत होता. हळूहळू एकटे राहत असताना तो टोळी करून लागला. एक टोळी अशा पद्धतीनं, टोळीतला प्रमुख अशा पद्धतीचे शब्दाची उच्चारणं करत असताना लोक त्याच्या पाठीमागं ती शब्द उच्चारू लागली. एक टोळी दुसऱ्या टोळीसोबत जेव्हा भेटली तेव्हा ते शब्द तीही टोळी अनुकरण करू लागली. असे करता करता संकेतातून शब्दांना अर्थ प्राप्त झाला. कोणीतरी केव्हा तरी विशिष्ट ठिकाणी याला मनुष्य म्हटलं पाहिजे, याला वाघ म्हटला पाहिजे, याला सिंह म्हटला पाहिजे. म्हणजे वस्तू, कल्पना आणि चिन्ह, प्रतीक या तिघाच्या दृष्टिकोनातून संकेतातून एक निश्चित असा अर्थ निर्माण झाला. शब्दार्थ संबंधाचा असा हा त्रिकोण असं आपण जेव्हा म्हणतो, म्हणजे या सगळ्या गोष्टी संकेतातून शब्दाला अर्थ प्राप्त झाला असं म्हणायला काय हरकत नाही. आणि ही अर्थ प्रक्रिया होण्यासाठी वक्ता आणि श्रोता यांची भाषा एकच असली पाहिजे. त्यांच्या ज्ञानाचे, संस्कृतीचे, आकलनशक्तीचे अधिष्ठान असायला हवी. आणि हे शब्दाला अर्थ प्राप्त होत असताना मी सांगितलं तर्क दृष्टिकोनातून अर्थ प्राप्त झालेला आहे. आधी वस्तूची निर्मिती, मग मानव मनात तिची कल्पना निर्मिती, नंतर तर्कदर्शक शब्द निर्माण झाला. समाजाने त्याला मान्यता दिली आणि अशा पद्धतीनं वस्तूला अन्वर्थ शब्द मिळाला. तर ही वस्तूचा संकेत दर्शवणारा शब्द हा नेहमीच आणि परिपूर्ण असतोच असे नाही. कारण शब्दाच्या 3 शक्ती, त्यातून शब्दाला अर्थ प्राप्त झाला. पुढं आपल्याला पाहायला मिळतं एक वाच्यार्थ, रूढार्थ व्यक्त करणारी अभिधा शब्दशक्ती, लक्षार्थ व्यक्त करणारी लक्षणा शब्दशक्ती आणि व्यंगार्थ किंवा सूचितार्थ व्यक्त करणारी व्यंजना शब्दशक्ती. अशा प्रकारे लक्षात माझ्या दारावरनं कोण्या राजाचा हत्ती गेला, दारावरून हत्ती जाऊ शकत नाही पण म्हणतो हत्ती हा दारासमोरून जातो, पण दारावरून गेला. कोणीतरी केव्हा तरी म्हटलं आणि त्याच्या पाठीमागं तोच वाक्य पुन्हा पुन्हा उच्चारलं जाऊ लागलं आणि त्याचा अर्थ जरी लक्षात घ्यायचा असला तरी निश्चित अर्थ त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतो. कारण सूर्य अस्ताला गेला, व्यंजना शब्दशक्ती आपण जेव्हा पाहतो व्यंगार्थ,
त्यातून वेगवेगळे होणारे अर्थ. भाषा ही सतत प्रवाही आहे, कारण तिच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. जशी ती बाह्यांगाने परिवर्तनशील असते तशी ती आंतरंगानेही परिवर्तनशील आहे. आणि अर्थात होणारे परिवर्तन व अर्थाचाही स्वाभाविक धर्म असतो. अर्थपरिवर्तनाची कारणे इतकी सरमिसळ कार्य करतात की त्याचा शोध घेऊन स्वरूप स्पष्ट करणे क्वचित प्रसंगी दुकर होऊन बसते. परिस्थिती, मानवी मनोवृत्ती यामुळे घडून येणाऱ्या परिवर्तनाचे प्रमुख प्रकार, अर्थपरिवर्तनाची कारणे किंवा प्रकार, या दोन्ही गोष्टी आपणाला पाहावयाच्या आहेत. कारण कारणे अगोदर आपण पाहू आणि नंतर त्याचे प्रकार आपण पाहणार आहोत. कारण अर्थपरिवर्तन हे त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. पहिलं कारण आहे साहचर्य. अर्थपरिवर्तनाचं पहिलं कारण साहचर्य आहे. वस्तू, विचार, कल्पना याचे शब्दाशी साहचर्य असते. मूळ अभिधाशक्ती असलेल्या शब्दांचा तो शब्द ज्या वस्तू, विचार, कल्पना यांच्याशी संबंधित असतो त्याच्याशी संबंध जोडून एक नव्या अर्थाचा शब्द तयार होतो. त्याला साहचर्य असं म्हणायचं. उदाहरणार्थ अक्कलदाढ. अक्कल उशिरा येते तशी दाढही उशिरा येते म्हणून तिला अक्कलदाढ म्हणतात. गोड गळा. मधुर आवाज गळ्यातून निघतो, गुढीची चव गळ्यात जाणवते म्हणून गोड गळा. म्हणजे साहचर्य, गोड आणि गळा. गोड आणि गळ्याचं साहचर्य, अक्कल आणि दाढीचं साहचर्य म्हणजे वस्तू, विचार, कल्पना यांचे शब्दांशी असणारं साहचर्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खाटीक क्रूरपणे प्राण्याची हत्या करतो म्हणून क्रूरपणे वागणाऱ्या माणसाला खाटीक म्हटले जाते. कैकेयी, मस्तानी, सीता सावित्री यासारख्या ऐतिहासिक व पौराणिक संदर्भातून आलेल्या शब्दामध्ये हे साहचर्य आढळते. साहचर्य हे एक कारण त्या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतं. त्यानंतर साम्यतत्व. दोन भिन्न वस्तू, व्यक्ती, कल्पना यांच्यातील साम्य पाहून प्रचलित शब्दांना नवीन अर्थ दिला जातो. साहचर्य व साम्यतत्व ही अर्थ प्रक्रियेतील समान कल्पना आहे. ही दोन्ही कार्ये परस्पर संबंधित आहेत. उदाहरणार्थ गायमुख. देवळात देवाच्या अभिषेकाचे पाणी बाहेर टाकताना तेथे दगडाचे गायमुख बसविले जाते, त्याला गायमुख म्हटले जाते. साम्य धर्माच्या जर आधारे दोन गोष्टींना परस्पर संबंध करणारी सहचार्य भावना या ठिकाणी कल्पली जाते. सुईचे नाक, खुर्चीचा हात, टेबलाचा पाय अशा शब्दप्रयोगामुळे याचा साम्यतत्वाचा प्रयोग होत असतो. साम्यतत्वाच्या आधारेच भाषेमध्ये अलंकारिकता निर्माण होत असते. मुखचंद्र, चापेकळी नाक ही त्याची उदाहरणं आपणाला पाहायला मिळतात. साम्यतत्वाच्या आधारेच पौराणिक, ऐतिहासिक, राजकीय घटना, व्यक्ती यांचे प्रासंगिक वैयक्तिक रूप नाहीसे होऊन त्यांना सार्वजनिक स्वरूप प्राप्त होते. विशेष नामे हे साम्यनामे होतात. कळीचा नारद, कैकेयी, जमदग्नी, मारवाडी, संत तुकाराम अशा या शब्दांच्या अर्थामध्ये साम्यतत्वाचा आधार आपणाला पाहायला मिळतो. गायमुखापेक्षा हे गायमुख, प्रत्यक्ष गायमुखापेक्षा, उदाहरणार्थ गायमुख, प्रत्यक्ष गायमुखापेक्षा गायमुख हे वेगळे असते. प्रत्यक्ष गाईचं मुख वेगळं, पण देवळाच्या बाहेर पाणी जाण्यासाठी जे असतं त्याला गायमुख म्हटलं जातं. सिंहकटी, गजगती, मुखचंद्र या लक्षणार्थी शब्दामध्ये आपणास साम्यतत्व आढळते. गंध नसणे हा शब्दप्रयोग गंधाशी संबंधित परंतु माहिती नसणे असाही त्याचा अर्थ होतो. गंध म्हणजे सुगंध नसणे असा नाही आहे. गंध नसणे म्हणजे माहिती नसणे, ज्ञान नसणे असाही त्याचा अर्थ होतो. पैठण हे गावचे नाव आहे, पण पैठणी ही त्या साडीचं सुद्धा नाव आहे. सातारा शहराचे नाव आहे. तेथे प्रसिद्ध असलेल्या जर्दा पेढ्यांसाठी सातारी जर्दा पेढे असंही म्हटलं जातं. अशा प्रकारे साहचर्य आणि साम्यतत्व हे दोन प्रकार आपण कारणे या ठिकाणी पाहिलेली आहेत. साऱ्या अर्थपरिवर्तनाची कारणे आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर रूपक व लक्षणा हे एक कारण या ठिकाणी आपणाला पाहायचं आहे. ते उद्याच्याला पाहू. इथं आपण थांबू. धन्यवाद.